मित्रांनो प्रोबॅबली हा माझा दुसरा गेट रेडी विथ मी आहे, पण तो त्याच दिवशीच आहे ज्या दिवशी वादनाचा शूट केला होता. दूर दूर कधी तू समोर तिच्या आईला एवढं फोनला रिस्क मध्ये टाकून आणि स्वतःचं आयुष्य पण रिस्क मध्ये टाकून मी हा व्हिडिओ शूट करायला घेतलाय, कारण फोन पडला असता तर माझ्या आईने मला डायरेक्ट झोडला असता. आणि याच्यात मी अगदी मिनिमल मेकअप केलाय, अगदी माझ्या आयुष्यासारखा एकदम मिनिमल. थोबड्यावरती फक्त निवियाचं हे लिपस्टिक नाही सॉरी लिप बाम चोपडलाय आणि त्याच्या आधी मी फक्त सनस्क्रीन लावलेली होती बस. कारण की त्यानंतर मला भरभरून मेकअप करायचा होता वादनासाठी, कारण की एका ब्रँडचा कोलॅब व्हिडिओ मला त्यांना शूट करून द्यायचा होता, त्यामुळे मी ही तयारी करत होते आणि त्याच्यासाठी एकदम थोडंच करावं लागतं. आणि हे मागच्या तंगड्या माझ्या भावाच्या जरा इग्नोर करा, कारण की मिडल क्लास घरों में ऐसे बातें होते रहती हे कळलं. आणि हा पॉन्डचा डबा आणि हा ग्रेसचा पावडरचा डबा आहे जे मी थोबड्याला चोपडणार आहे ऑब्व्हियसली, कारण की मी पॅकची ती पावडर काढू नाही शकत, लई महाग आहे ती कधीतरी वापरायला बरी असते. त्यानंतर मग ही माझी एकदम न्यूड लिपस्टिक, कारण की माझे ओठ न सिगरेट फुकतायत ते काळे झाले, त्यामुळे न्यूड लावण्यास वाटतं की माझी लिप्स एकदम पिंक आहे. बघा बघा बघा, ते कसं येत नसलं करत नसलं तरी शानपण करायची जास्त सवय असते ना, म्हणजे मम्मीने हाणला पाहिजे व्हिडिओ बघून, म्हणून बाकी काय नाही. आणि या ठिकाणी मेकअप पूर्ण झाल्यानंतर आनंद होता वेगळा, पण मग त्यानंतर माझा जो कोलॅबरेशनचा टॉप आहे ना भावांनो, जो आधी एका कोलॅबरेशनला घातलेला तोच मी परत घातला, कारण इट इज कम्फर्टेबल गाईज. त्यानंतर येड्याच्या गत जे केस बांधले होते वरती ते सोडून घेतले, कारण की मला थोडंसं असं यु नो वॉट ते असं गोल गोल पाहिजे होतं, यु नो काय बोलतात ते, जाऊ दे खड्ड्या जाऊ दे मरू दे तिकडे काहीतरी बोलतात त्याला, तसं पाहिजे होतं. आणि ते मी साडीची बॅडी बनायला बघत होती पण काहीतरी येडा ध्यानच दिसत होती. आणि येस गाईज गेट रेडी विथ मी झाला आहे. बाय बाय.